नमस्कार मित्रांनो, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचे यशस्वी रिमेक होत असतात आणि हे सगळं आत्ता सांगण्याचं कारण असं की सू फ्रॉम सो या दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक नुकताच प्रदर्शित झालेला आहे. तो म्हणजे मराठी भाषेत प्रदर्शित झालेला तुंबाडची मंजुळा हा बहुचर्चित चित्रपट आणि त्या चित्रपटाची समीक्षा करण्याकरताच आज मी इथं आहे. मित्रांनो, गावाकडची माणसं, त्यांचे स्वभाव, गावातले विचार, रूढी, परंपरा या सगळ्याचं यथार्थ चित्रण आपल्याला बघायला मिळतं तुंबाडची मंजुळा इथं. मुळात चित्रपटाची सुरुवातच एका आजींचा मृत्यू झालाय या कथानकातनं होते आणि मग कावळा शिवत नाही तेव्हा खोट्या कावळ्याचा स्पर्श करून जे काकस्पर्श विधी आहेत ते केले जातात. पण नंतर नंतर त्या आत्म्याला मोक्ष मिळाला पाहिजे म्हणून चर्चा सुरू होते आणि मग ज्या वेळेला त्या संदर्भातलं काही विधी कार्य सुरू असतं त्यावेळेला या कथेचा नायक केशव याचा मोबाईल चुकून वाजतो आणि मग मोबाईल वाजल्यामुळे दार उघडून घरात जातो आणि पुन्हा मोबाईल घेऊन बाहेर येतो. त्यावेळेला चित्रपटातली एक व्यक्तिरेखा रवी अण्णा ही त्याला रागानं एक टप्पू देते. मुळात सर्वांसमोर असा टप्पू मिळाल्यामुळे केशव अपमानित झालेला असतो. तेव्हा ते मनामध्ये तो त्याच्या कुठेतरी राग असतो आणि मग नंतर अशा काहीतरी घटना चित्रपटात घडायला लागतात की अचानकपणे केशव वेगळाच वागू लागतो. आता गाव म्हटल्यानंतर बहुतेक रात्री वाटेतनं परत येताना केशवला कोणीतरी झपाटलंय की काय अशी चर्चा सुरू होते आणि मग त्याच्या अंगातलं भूत काढण्यासाठी किंवा त्याला कोणी झपाटलंय हे काढण्यासाठी करुणाकर गुरुजींना आमंत्रण दिलं जातं आणि तिथूनच चित्रपटाच्या कथानकाला एक वळण मिळतं. मुख्य म्हणजे नंतर आपल्याला जाणीव होते की या केशवला कोणी झपाटलंय, तर कोणी झपाटलंय तर तिथेच कुठेतरी त्या मंजुळा नामक पात्राची एंट्री होते आणि मग तुंबाडची मंजुळा कोण तिचा शोध सुरू होतो. अर्थात तुंबाडच्या मंजुळांनी केशवला झपाटलेलं असतं का वगैरे मी आत्ता सांगणार नाहीये, त्याकरता तुम्हाला तो चित्रपट नक्कीच बघावा लागेल. पण मुळात चित्रपटाचं कौतुक यासाठी करावंसं वाटतं की दिग्दर्शक विविध कोरगावकर यांचं हे जे दिग्दर्शन आहे ते ज्या गावातल्या व्यक्तिरेखा सांगितलेल्या आहेत ना त्या व्यक्तिरेखांना पूर्णपणे न्याय दिलेला आहे आणि मुळात व्यक्तिरेखा खूप आहेत त्यामुळे प्रत्येक व्यक्तिरेखेचं जे डिटेलिंग आहे म्हणजे ह्यातलं एक जे कॅरेक्टर आहे की जे मद्य पिणारं कॅरेक्टर आहे, काम छोटस असेल पण बॉडी लँग्वेज देहबोली यातनं तो मद्य पिणारा परफेक्ट दाखवलेला आहे. मुळात गावातलं वातावरण कसं असतं, रवी अण्णाची भूमिका जितेंद्र जोशीने अतिशय उठावदारपणे केलेली आहे आणि मुख्य म्हणजे हे पात्र आपल्या लक्षात राहतं. व्यक्तिरेखांचा लुक आणि सिनेमॅटोग्राफी याला चांगलेच मार्क द्यायला पाहिजे. सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे. फक्त एक सांगावं असं वाटतं की चित्रपटाचा जो वेग आहे ना, मध्यांतरापर्यंतचा चित्रपट थोडा संथ गतीने पुढे जाताना वाटतो. मुळात कथानक सुरू होतं जिथे आपल्याला मंजुळा दिसायला लागते तेव्हा किंवा जिथे मंजुळेची व्यक्तिरेखा आपल्या समोर येते तिथपासनं कथानकाला एक वेगळं वळण मिळतं. आता ही मंजुळा कोण आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला थिएटरमध्ये जावंच लागेल. पण कौतुक करावं असं वाटतं ते मुख्य म्हणजे ओम भूतकर याचं अतिशय वेगळी व्यक्तिरेखा केशवची त्यांनी साकारलेली आहे आणि सई ताम्हणकर ही जी आतापर्यंतच्या भूमिकातली सर्वात वेगळी व्यक्तिरेखा म्हणावी लागेल. त्या व्यक्तिरेखेचं नाव मी सांगणार नाहीये, पण जे इमोशनल सीन्स आहेत मुख्य म्हणजे ओम भूतकर आणि सई ताम्हणकर यांच्यातले जे संवाद आहेत ते अतिशय भावस्पर्शी पद्धतीने चित्रित झालेले आहेत. आणि कसं असतं बघा की करुणाकर गुरुजी जी व्यक्तिरेखा आहे मकरंद अनासपुरे यांनी साकारलेली ती महाराजांची बाबांची जी व्यक्तिरेखा असते की जी मंत्रतंत्राच्या सहाय्याने अंगातलं भूत वगैरे काढतात अशी, त्याचा जो लुक दिलाय ना तो लुक अप्रतिम आहे. आणि प्रसंगनिष्ठ विनोद जो आपण म्हणतो की एखाद्या घटनेतनं जी विनोद निर्मिती होते ती विनोद निर्मिती उत्तम प्रकारे यात दाखवण्यात आलेली आहे. उषा नाडकर्णींची कमाल व्यक्तिरेखा आहे. जे काही सीन्स आहेत ते उषा नाडकर्णी म्हटल्यानंतर उत्तम होणारच. आता चित्रपटाच्या संगीताबद्दल आपण बोलूया. चित्रपटाचं संगीत तिथं आपल्याला थोडासा दाक्षिणात्य टच जाणवतो. कदाचित हा दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक असल्यामुळे जाणवत असेल पण संगीत उत्तम झालेलं आहे. देवा मला पाव की रे हे गाणं तर खूप लोकप्रिय होत आहे. पण मुख्य म्हणजे गावातलं वातावरण जे चित्रित झालेलं आहे ते अतिशय उत्तम पद्धतीने झालेलं आहे. आणि ओम भूतकर यांनी जे चित्रपटाच्या उत्तरार्धातले फाईट सिक्वेन्स आहेत ते अप्रतिम सादर केलेले आहेत आणि त्याबद्दल ओम भूतकरचं पुन्हा एकदा कौतुक करायला हवं. गणेश पंडित यांची भूमिका चांगली. मुळात जवळजवळ 50 कलाकार या चित्रपटात आहेत त्यामुळे प्रत्येक कलाकाराच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलणं शक्य नाहीये. पण साहजिकच कदाचित असं असेल की 50 कलाकारांची
ओळख किंवा 50 कलाकार एस्टॅब्लिश होण्यासाठी जो वेळ घेतलेला आहे त्यामुळे कदाचित चित्रपटाचा पूर्वार्ध हा थोडा संथ गतीने पुढे जाताना आपल्याला दिसतो, पण हरकत नाहीये. बाकी सगळ्या जमेच्या बाजू आहेत. उत्तरार्धात चित्रपट नक्कीच वेगवान झालेला आहे. तो आपल्या मनाची पकड घेतो आणि तुंबाडची मंजुळाचं जे बॅकग्राऊंड म्युझिक आहे ना, ते बॅकग्राऊंड म्युझिक पण आपल्याला निश्चितपणे लक्षात राहणार आहे. प्रसंगानुरूप जी वातावरण निर्मिती केलेली आहे बॅकग्राऊंड म्युझिकच्या माध्यमातून ती उत्तम आहे. तेव्हा तुंबाडची मंजुळा या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळेल असं नक्कीच वाटतंय. बघूया, याचं उत्तर आपल्याला लवकर मिळेलच. कन्नड चित्रपटाचा रिमेक असून सुद्धा तो मराठी भाषेत अगदी उत्तम पद्धतीने झालेला आहे. त्याबद्दल दिग्दर्शकाचं कौतुक करायलाच हवं. संवाद सुद्धा चांगले आहे. आणि हो, या चित्रपटाचा रिव्ह्यू कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्या अभिप्रायांच्या मी प्रतीक्षेत आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.